नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी स्वाध्याय धडा 4 सावलीतून जा आणि सावलीतून ये या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, तुलना करा। तुलना कोणामध्ये करायची आहे? अवी आणि रवी या दोघांमध्ये तुलना आपल्याला करायची आहे। उत्तर पाहूया। पहिलं आहे, अवी हा खूप आळशी होता तर रवी हा खूप मेहनती होता। नंबर दुसरं येईल, अवी हा मस्त लोळणे आणि उशिरा उठणे पसंत करायचा तर रवी सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा। अवी हा कामचुकार होता तर रवी हा वडिलांना कामात मदत करणे पसंत करायचा। ही आहे दोघांची तुलना। पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। आकृतीमध्ये पाहूया काय दिलेलं आहे। गणेशरावांकडे असलेली धनदौलत कोणती आहे ते सांगायचं आहे। उत्तर आहे, गणेशरावांकडे जमीन जुमला, शेतीवाडी आणि 2-3 दुकाने ही धनदौलत गणेशरावांकडे होती। पुढील आहे प्रश्न आ, गणेशरावांनी मुलांना सांगितलेल्या 3 गोष्टी कोणत्या होत्या ते पाहूया। उत्तर आहे, त्यातील क्रमांक 1, सावलीतून कामाला जाणे व येणे। नंबर दुसरी गोष्ट आहे, रोज गोड खाणे। आणि नंबर तिसरी आहे, आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक घर बांधणे। या 3 गोष्टी गणेशरावांनी मुलांना सांगितल्या। पुढील प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, कारणे लिहा। त्यातील नंबर 1, अवीची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली कारण। उत्तर काय येईल? उत्तर पाहूया। अवीची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली कारण त्याने स्वतः काहीही काम न करता खूप खर्च केला, म्हणून त्याची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली। दुसरं आहे, अवी चिडला कारण। उत्तर आहे, अवी चिडला कारण बाबांच्या उपदेशाप्रमाणे वागून तो कंगाल झाला होता। प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात लिहा। त्यातील अवीने त्याच्या बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ तुम्हाला पटला का? कारण स्पष्ट करा। उत्तर आहे, अवीच्या बाबांनी दोन्ही मुलांना संपत्ती सांभाळण्याची व वाढवण्याची सूचना केली होती। याकडे अवीने नीट लक्ष दिले नाही। बाबांनी पहिली गोष्ट सांगितली की रोज सावलीतून कामाला जा व सावलीतून घरी या। याचा अर्थ जाणून न घेता अवीने घरापासून दुकानापर्यंत व शेतीपर्यंत मांडव घातला, त्यामध्ये काही संपत्ती खर्च झाली। बाबांनी रोज गोड खा अशी सूचना केली तेव्हा अवीने दररोज पक्वान्नांचे जेवण सुरू केले, हेही खर्चिक होते। प्रत्येक गावात एक एक घर बांधा या सूचनेचाही अवीने शब्दशः अर्थ घेतला व खरोखरच मोठा खर्च करून प्रत्येक गावात घर बांधणे सुरू केले। या साऱ्यामुळे अवीकडील संपत्ती घटली व अवी कंगाल झाला, म्हणून अवीने बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ मला मुळीच पटला नाही। हे उत्तर आहे प्रश्न पहिला अचं। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा आ, तुम्हाला जाणवलेले रवीचे गुण लिहा। रवीमध्ये कोणते गुण होते ते पाहूया। रवी हा सुशील व विनम्र मुलगा होता। बाबांची शिकवण त्याने अंमलात आणली। बाबांनी सांगितलेला उपदेश त्याने विचारपूर्वक तत्परतेने पाळला। तो अतिशय मेहनती होता। तो सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा, नियमित अभ्यास करायचा, आपल्या वडिलांना कामात मदत करायचा। त्याने बाबांची संपत्ती सांभाळलीच, पण ती कष्टाने व निग्रहाने वाढवली। गावात व आजूबाजूच्या गावातही तो सगळ्यांशी प्रेमाने वागत असे व अडचणीच्या वेळी सगळ्यांना मदत करीत असे। प्रेमळ व आज्ञाधारक स्वभावामुळे तो त्याच्या कामात किंवा कार्यात यशस्वी झाला। हे रवीचे गुण आहेत। खेळूया शब्दांशी। त्यातील तक्त्यात दिलेल्या शब्दांचे वचन बदला। एकवचन, अनेकवचन, सावली, घरे, गोष्ट, दुकाने, गाव आणि झरा। पाहूया उत्तर काय येईल। एकवचन, अनेकवचन। एकवचनमध्ये नंबर 1 आहे सावली। अनेकवचन काय होईल? सावल्या। सावली, सावल्या। नंबर 2 आहे एकवचनमध्ये घर, अनेकवचन घरे। गोष्ट एकवचन, गोष्टी अनेकवचन। नंबर 4, दुकान एकवचन तर दुकाने अनेकवचन। नंबर 5 आहे गाव एकवचन तर गावे अनेकवचन। आणि नंबर 6 आहे झरा एकवचन, उत्तर आहे अनेक झरे।
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. श्रीमंत, गरीब, गर्विष्ठ, नम्र, आळशी, उद्योगी, हळूहळू, जलद, वाढ, घट, सोपे, कठीण. पुढील प्रश्न आहे, वर्गीकरण करा. कशामध्ये वर्गीकरण करायचं आहे? शब्द आहेत. श्रीमंत, माणूस, विचारले, मी, बसणे, फुले, ती, छोटी. कशामध्ये वर्गीकरण करायचं आपल्याला? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. पाहूया. नाम यामध्ये माणूस आणि फुले यांचा समावेश होतो. सर्वनामामध्ये मी, ती. विशेषण यामध्ये श्रीमंत आणि छोटी. तर क्रियापद यामध्ये विचारले आणि बसणे या शब्दांचा समावेश होतो.